3 महिन्याखालीच आपण पाहिलं की आपला भारत अर्थव्यवस्थेमध्ये 4 नंबरला आलेला. ही जवळीक पहिली तेव्हा वाटलं की लवकरच आपण विश्वगुरू बनण्याच्या मार्गावर आहोत. पण गेल्या 3-4 दिवसाखाली असं काही झालं ते बघून असं वाटतं की काय उपयोग आहे 4 नंबर अर्थव्यवस्थेचा, जर आपण एक साधी एक्झाम चालल्या वातावरणात कंडक्ट करू शकतो. देशात सध्या लाखो विद्यार्थी प्रोटेस्ट करत आहेत आणि त्याचं कारण म्हणजे SSCच्या एक्झाममध्ये झालेलं ते मिसमॅनेजमेंट. लाखो विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेली ही SSC एक्झाम म्हणजेच स्टाफ सिलेक्शन कमिशन ही भारत सरकारच्या विविध खात्यांमध्ये नोकरभरती करून देते. यात काय मिसमॅनेजमेंट झालं ते म्हणजे सांगत आपलं कुणाचा माऊस चालवणं आहे, कुणाची स्क्रीन चालवणं आहे आणि कोणाकोणानंतर पार हजार किलोमीटर त्याचं सेंटर दिलं. SSCचा फॉर्म भरताना आपण जेव्हा सेंटर भरतो ते सेंटर आपल्याला आपल्या कन्व्हिनियन्सनुसार भरावं लागतं. त्यामध्ये आपल्याला त्यांनी 2 ते 3 ऑप्शन दिलेले असतात आणि हे ऑप्शन आपण स्वतः भरून नये. काही जणांना सेंटर हे खूपच लांब आलेलं, जे पुढच्या एका विद्यार्थ्याला अंदमान आणि निकोबारमध्ये सेंटर आलं. म्हणजे विचार करा ही सिच्युएशन किती फ्रस्ट्रेटिंग असणार आहे जेव्हा तुम्हाला कळतं की तुमचं एक्झाम सेंटर हे तुमच्या होमटाऊनपासून जवळपास 2,500 किलोमीटर दूर आलेला. ठीक आहे, विद्यार्थी तिथे जातील पण तिथे गेल्यानंतर जेव्हा कळतं की तुमची एक्झाम कॅन्सल झाली, याला जिम्मेदार कोण? खूप जणांना तर हॉल तिकीटच नाही आणि जे काही लोकांना हॉल तिकीट आणली ते परीक्षेच्या अगदी 1-2 दिवस आधी, जे की SSCच्या स्टँडर्ड प्रोसिजरनुसार कमीत कमी 4 दिवस आधी तरी मिळायला पाहिजे होती. याआधी ही एक्झाम TCS घेत होती, पण यावर्षी SSCने या एक्झामचं कॉन्ट्रॅक्ट दिलं एडिक्विटी या नावाच्या कंपनीला. ही एडिक्विटी कंपनी जी की एज्युकेशन डिपार्टमेंटनं आधीच ब्लॅकलिस्ट करून ठेवलेली होती. तरीसुद्धा येणारी जी आता SSC CGHची जी एक्झाम आहे त्या एक्झामचंही कॉन्ट्रॅक्ट याच कंपनीला देण्यात आलेलं आहे आणि या एक्झाममध्ये सुमारे 30 लाख विद्यार्थी बसणार आहेत. TCS किंवा इतर कंपन्या सोडून एडिक्विटी या कंपनीलाच का कॉन्ट्रॅक्ट दिलं, तर SSCने यामागचं कारण असं स्पष्ट केलं आहे की या कंपनीने सगळ्यात कमी बोली लावली होती. म्हणजे बघा, काही पैसे वाचवण्यासाठी जर आपण लाखो मुलांचं भविष्य हे दावावर लावत असतो तर हे कुठेतरी विचार करण्याची गोष्ट आहे. आणि या सगळ्या गडबडीवर जेव्हा विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी प्रोटेस्ट केले तेव्हा त्यांच्यावर लाठीचार्ज करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या मागण्या साध्याच होत्या, त्या म्हणजे एक्झाम ही TCSने कंडक्ट करावी किंवा SSCने स्वतःच घ्यावी. विचार करा, या एका एक्झामसाठी विद्यार्थी वर्षानुवर्ष तयारी करतात, पण या बोगस ॲडमिनिस्ट्रेशनमुळे विद्यार्थ्यांचं भविष्य दावावर लागतं. पण काय करणार, हा विषय समोसा आणि वडापावपेक्षा महत्त्वाचा नसल्यामुळे पार्लमेंटमध्ये या विषयावर चर्चा होणार नाही. कारण सध्या तरी पार्लमेंटमध्ये एक महत्त्वाचा मुद्दा चालू आहे, तो म्हणजे समोसाचा बॉर्डर. अलग है, कहीं समोसा यहाँ चांदनी चौक पे सस्ता मिलता है और कहीं गोरखपुर में मिलता है तो गोल बाजार में अलग, हर जगह पे 5 स्टार होटल में उसका रेट ज्यादा हो जाता है।